जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रयतेचा रायगड। जवळपास 25 लाख मतदारसंख्या असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघेरे पाटील अशी थेट लढत होणार आहे। आज मितीला तरी संपूर्ण मावळ मतदारसंघात प्रत्यक्ष गावभेटी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत संजोग वाघेरे पाटील यांनी आघाडी घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। खालापूर तालुक्यातील वडगाव जिल्हा परिषद विभागात नुकताच संजोग वाघेरे पाटील यांनी गावभेटी घेत मतदारांशी संपर्क साधला। तुपगाव येथील मंदिरात दर्शन घेऊन नारळ वाढवून थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन गावभेटींना सुरुवात केली। तुपगाव येथे औक्षण करून फटाक्यांची आताशबाजी करीत संजोग वाघेरे पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले। त्यानंतर पाली, सारंग, आसरोटी, टेंभरी, वयाळ, वाशिवली, वडगाव, वानिवली, तळवली, लोहोप, कोपरी या सर्वच गावांमध्ये रणरणत्या उन्हात सुद्धा गावाच्या वेशीवर शिवसैनिक ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे स्वागतासाठी उभे होते। प्रत्येक गावामध्ये संजोग वाघेरे पाटील यांची स्वागत करताना सवासणीकडून ओवाळणी करून ज्येष्ठ ग्रामस्थांकडून शाल श्रीफळ देऊन आशीर्वाद दिले जात होते। दुपारच्या उन्हाच्या तडाख्यात सुद्धा महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी सर्वजण हिरिरीने संजोग वाघेरे पाटील यांनाच बहुमताने विजयी करण्याबाबत मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करताना पाहावयास मिळत होते। या गावभेटी दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख एकनाथजी पिंगळे, काँग्रेस आयचे खालापूर तालुका अध्यक्ष कृष्णा पारंगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार खालापूर तालुका अध्यक्ष विष्णू जांभळे, SM पाटील, जनार्दन बांगल, शरीफ भालदार, उत्तम शेठ भोईर, नितीन साळुंखे, प्रकाश जाधव, दीपक फाटे यांसह विभागातील ग्रामपंचायतींचे सर्व सरपंच, उपसरपंच, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, शिवसेनेचे शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, युवा सेना, महिला आघाडी प्रमुख अनिता पाटील यांसह असंख्य महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आपली निशाणी मशाल, आपली निशाणी मशाल। रयतेचा रायगडसाठी राकेश कदम, खालापूर, रायगड।